श्री परमात्मने नमः. स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील उपासना या भागातील प्रकरण 3, दत्त उपासना याचा भाग 3. दत्त या दैवताची उपासना कशी करावी, त्या उपासनेचे अंतरंग कसे आहेत, हा या लेखाचा विषय आहे. त्यामुळे इतिहास, पुराणं, संशोधन या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून उपासनेचा विचार करू. दत्तप्रभूंची स्मर्तृगामी कर्तुम सामर्थ्य असलेले आणि भक्तावर अपार करुणा करणारे ही 3 वैशिष्ट्य आपण ध्यानी घेतली पाहिजेत. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी दत्त महात्म्य या ग्रंथात ती एकत्र सांगितलेली आहेत. जो जो करी स्मरण त्या त्या देई दर्शन, व्यापिले जेणे त्रिभुवन असो नमन तच्चरण. ज्याची लीला ऐकोन तृप्त होती कान मन, त्याला कोण का नमन न करील जगन्मान्य जो. जो मायाध्यक्ष होऊन करी जग उत्पन्न, त्याचे करी पालन जो स्वये उदासीन निगर्व. ब्रह्मरूपे उत्पादक, विष्णुरूपे पालक, रुद्ररूपे संहारक, करी एकतो सर्व. तो भक्तीचा भुकेला भक्ताधीन राहिला, अंतर न देतो भक्ताला खेळ भला करीतो. दत्त महाराज भक्तवत्सल आहेत, करुणामय दयामय आहेत. भक्त जीवनातील शोक, भय, मोह, दुःख नाहीसं करून ते भक्ताच्या भक्तिभावाचं पालन पोषण करीत असतात. भक्त हा दृढ श्रद्धा असणारा, सात्विक भावाचा, शुद्ध मनाचा, पवित्र अंतःकरणाचा असेल तर ते त्याच्यावर कृपेचा वर्षाव करतात. जर तो अज्ञानी जडमूढ असेल तर त्याला सन्मार्ग दाखवतात. भक्तिभावनेलाच त्यांच्या उपासनेत अधिक महत्त्व आहे. ते भक्ताधीन आहेत असं आणखी एक वैशिष्ट्य पूज्य टेंबेस्वामी महाराजांनी इथं कथन केलं आहे. गुरुचरित्रात याच्या अनेक कथा प्रसंगानं आलेल्या आहेत. जे सर्व भावे शरण येतात त्यांचा उत्कट भाव जाणून त्यांना महाराज संकटमुक्त करतात, त्यांचं मनोरथ पूर्ण करतात आणि योग्य तो उपदेश करून परमार्थ मार्गास लावतात. असाच या सर्व कथांचा सारांश आहे. सायनदेवाची कथा, करवीर नगरीतील मंदबुद्धी ब्राह्मणावर भुवनेश्वरी औदुंबर इथं केलेली कृपा ही उदाहरणं मार्मिक आहेत. अमरापुरातील वेद अभ्यासक ब्राह्मणाला दिलेलं ऐश्वर ही कथाही अशीच सद्गुरु कार्याची आणि कृपेची महती सांगणारी आहे. या सर्व लीला आहेत. समुद्रावर लहरी सहज उठाव्यात तशा अगदी सहज घडलेल्या घटना आहेत. पंत महाराज सांगतात त्याप्रमाणे शंकरमथित वेदांत मार्ग नास्तिक मंडळींनी रोधून ठेवला होता. तो दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांनी आपल्या प्रज्ञेनं आणि तपस्सामर्थ्यानं उजळून टाकला. अधर्माचं खंडन केलं. सनातन वैदिक धर्माला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. बेदरचा बादशहा श्री गुरूंना शरण येतो, त्यांच्यापुढे लोटांगण घालतो. ही कथा तत्कालीन हिंदू समाजाला निसंशय दिलासा देणारी आहे, यात शंका नाही. म्लेच्छ राजे क्रूरकर्मी होते, ते अधर्मानं वर्तत होते. याचे अनेक पुरावे तत्कालीन इतिहासात आढळतात. त्याही स्थितीत संन्यास धर्माचं कठोर आचरण करून, सर्वत्र भ्रमण करून समाजमनात स्वधर्माविषयी आस्था निर्माण केली, या त्यांच्या कार्याला तोड नाही. तसंच ब्राह्मणांचा दंभ आणि वृथा अभिमान दूर करून त्यांना स्वकर्तव्याची जाणीव करून दिली. हेही कार्य तितकंच महत्त्वाचं आहे. एका बाजूला दीन दुःखी लोकांचं सांत्वन आणि दुसऱ्या बाजूला श्रद्धावान आचार विचार संपन्न भक्तांचा उद्धार असं दुहेरी कार्य
दत्तभक्त म्हणविणाऱ्या भक्तांनी केलं पाहिजे हेच यातून सूचित होतं. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. हरि ओम तत्सत.